हॅलो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, करिअरची उत्तम सुरुवात ही 30च्या आत झाली पाहिजे असा बऱ्यापैकी समज रूढ आहे. कारण नवीन सुरुवात करण्यासाठी अंगामध्ये उत्साह हवा असतो, जोश हवा असतो आणि तो 30च्या आत प्रत्येकामध्ये भरपूर असतो. आता 60त व्यवसाय जर सुरू करायचं म्हटलं तर ते थोडंसं विचित्र वाटतं किंवा तो व्यवसाय यशस्वी होईल का ही साशंकता मनात येते. पण ही साशंकता खोडून काढणारी गोष्ट आहे कोलोनल सँडर्सची. कोलोनल सँडर्स म्हणजे KFCचे फाउंडर. जसं एखाद्या नायकानं ठरवलं की ते ठरवलं, मग किती अडचणी येवोत, अपयश येवो, तो यशाचं शिखर गाठतोच. आता 60 उलटल्यानंतर खरं तर आपली शारीरिक गती मंदावते आणि म्हणूनच तर 60 नंतर प्रत्येकजण नोकरीत जरी असला तरी रिटायरमेंटकडे वाटचाल करतो. पण वयाच्या 65व्या वर्षी कोलोनल सँडर्सनी व्यवसायाला सुरुवात केली आणि बोलता बोलता सगळ्या चिकन प्रेमींची चिकन खाण्याची पद्धतच बदलून टाकली, ते सुद्धा स्वतः शोधून काढलेल्या रेसिपीनं. सँडर्स यांनी हा व्यवसाय 65व्या वर्षी सुरू केला आणि हळूहळू हा व्यवसाय इतका वाढला की KFC सध्या जगातल्या मोठ्या फूड चेन्सपैकी एक आहे. 16व्या वर्षी आपलं खोटं वय सांगून सँडर्स तिथल्या सेनेमध्ये भरती झाले. पण 1907मध्येच सँडर्स लष्करातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी काही वर्षांनी लग्न केलं, पण हे लग्नसुद्धा फार काळ टिकू शकलं नाही. मग उपजीविकेसाठी टायर विकणं, फेरी बोट चालवणं, इंजिन चालवणं अशी छोटी मोठी कामं ते करायचे. वयाच्या 40व्या वर्षापर्यंत ते असेच कामं करत राहिले. त्यानंतर केंटकी इथल्या कॉर्बिन इथं सर्व्हिस स्टेशनवर त्यांना कुकिंगचं काम मिळालं. सँडर्सनं बनवलेले पदार्थ तिथल्या लोकांना खूप आवडायचे. सँडर्स स्वयंपाक करताना वेगवेगळे प्रयोग करून बघायचे. त्यामुळे त्यांना नवनवीन पाककृती माहीत होत गेल्या. एवढंच काय तर 1939 साली त्यांनी चिकनची एक अनोखी पद्धत तयार केली. 65व्या वर्षी त्यांनी आपल्या कामावरनं निवृत्ती घेतली. त्यांना $105चा चेक मिळाला. तेव्हा ते एका झाडाखाली बसून आपली संपत्ती मोजत होते. तेव्हा त्यांच्याकडे काहीच पैसे नाही असं त्यांना जाणवलं. पण त्यांच्याकडे पाककला होती आणि त्यानंतर त्यांच्या मनात विचार आला, अरे अजून खूप आयुष्य बाकी आहे, आपण नवा व्यवसाय सुरू करायला हवा. सँडर्सनी आपल्या चेकमधनं $87 काढले आणि घरोघरी जाऊन फ्राईड चिकन विकायला लागले. आपल्या परिसरातले सगळे रेस्टॉरंट त्यांनी पालथे घातले, पण त्यांच्या या रेसिपीसाठी त्यांना कुठेही होकार मिळाला नाही. जवळपास 1009 वेळा त्यांना नकाराचा सामना करावा लागला आणि इतके नकार सँडर्स यांनी पचवले तरीसुद्धा वन मोर टाईम असं म्हणत पुन्हा त्यांनी सुरुवात केली. शेवटी त्यांना एका हॉटेलचा होकार मिळाला, पेंट हार्मन, ज्यांचं स्वतःचं हॉटेल होतं, आणि त्यांनी सँडर्स यांच्याशी भागीदारी केली आणि चिकनला केंटकी फ्राईड चिकन असं नाव दिलं. इथून सँडर्स यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. 1964 सालापर्यंत अमेरिकेमध्ये 600पेक्षा जास्त हॉटेल्समध्ये KFCचं चिकन विकलं जाऊ लागलं होतं. जेव्हा सँडर्स यांच्या लक्षात आलं की आता ही कंपनी जागतिक स्तरावर पोचतीये, तेव्हा त्यांनी कंपनीचे मालकी हक्क 1965 साली $2 मिलियन विकून दिले. मात्र ते कायम KFCचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून राहिले. KFCच्या लोगोवर सुद्धा आपल्याला त्यांचाच चेहरा झळकताना दिसतो. सँडर्स हे 88व्या वर्षी अरबपती झाले. 60 नंतर मिळालेलं हे यश, खरं तर यावर कोणाला लवकर विश्वास बसणार नाही, पण सँडर्स यांनी ते करून दाखवलं. श्रोते हो, आपल्याला जर वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असं वाटत असेल की आपण आयुष्यभर काहीच करू शकलो नाही, आता काही जमणार नाही, तर ही सँडर्सची गोष्ट आपण नक्कीच विचारात घ्यायला हवी. ही गोष्ट आपल्याला नवीन ऊर्जा देईल, नवीन उमेद देईल. अपयश येतच असतं, पण त्यांना पचवायला आपण शिकलं पाहिजे आणि नवीन सुरुवात करायला पाहिजे, हे सँडर्स यांनी दाखवून दिलं. तर श्रोते हो, हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.